खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब यांनी स्वतःहून अशी एक सूचना दिली की त्यांना अत्यंत तातडीच्या मीटिंगसाठी तात्काळ मुंबईला जायचं आहे. बाकी सगळा थोडासा आपण क्रम बदलत आहोत त्यांच्या सूचनेनुसार. आणि मी डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. आज मुखेड येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या या अनावरण सोहळ्याच्या प्रसंगी सर्वप्रथम मी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर सर्व शिवाचार्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या महामानवाचा महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचं जे अनावरण झालं त्या महात्मा बसवेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक धोंडे सर, माझे स्नेही मित्र डॉक्टर अजित गोपछडे साहेब, या ठिकाणी ज्यांच्या अथक अशा परिश्रमातून हे स्मारक इथं उभा राहिलं ते हनुमंतरावजी मस्कले, व्यंकटराव पाटील चांडोळकर, ज्यांचं प्रभावी असं मार्गदर्शन भाषण आपण आत्ताच ऐकलं ते आमचे डॉक्टर माधव पाटील उच्चेकरजी, सोनटके सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र रामदास पाटीलजी, व्यंकटराव पाटील दापकेकरजी, गुणवंतराव पाटील हंगरगेकरजी, डॉक्टर दापकेकर सर, PI केंद्रेजी, महिला भगिनी कोणी उठून जाऊ नका. ऋषिकेश, अवघ्या थोड्या वेळाचा हा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं घरचे कामं तर प्रत्येकानं आयुष्यभर आहेत, पण हे प्रसंग आपल्याला परत परत अनुभवता येणार नाही. त्यामुळं कोणीही उठून जाऊ नका, सर्वांनी बसून घ्या. ऋषिकेश पालिमकरजी, लातूरून आलेले आमचे प्राध्यापक घोगे सर, श्रीकांतजी हिरेमठ, सतीश बिराजदारजी, डॉक्टर राजेश दर्डेजी, नागेश स्वामीजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर आणि मुखेड परिसरातील सर्व सन्माननीय सदस्य आणि महिला भगिनींनो आणि बंधूंनो, खूप अशी आनंदाची गोष्ट आज या मुखेड शहरासाठी घडत आहे. मी सर्वप्रथम या सगळ्या टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो की 1 वर्षाच्या काळामध्ये इतकं उत्तुंग असं स्मारक या पूर्ण टीमनं अतिशय सुंदर पद्धतीनं इथं उभा केलेला आहे. या गोष्टीसाठी खरंच डिवोशन लागतं. कुठलीही गोष्ट जीव ओतून केल्याशिवाय चांगली होत नाही. आणि या जुन्या उक्तीप्रमाणे इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, इथल्या प्रत्येक सभासदांनी अतिशय मनापासून प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळेच इतकं सुंदर असं स्मारक इथं उभा राहिलेलं आहे. आज आदरणीय जगद्गुरूजींच्या सहवासामध्ये त्यांच्या हस्ते हे स्मारक लोकार्पण होत असताना आपणा सगळ्यांना, महात्मा बसवेश्वरावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या प्रत्येक पाईकाला आज खरंच हा गर्वाचा दिवस आणि आनंदाचा दिवस आहे. आपणा सगळ्यांना माहिती आहे की महात्मा बसवेश्वरांनी जगातली पहिली लोकशाही आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. काय कवे कैलासच्या रूपाने त्यांनी जो संदेश दिला आहे तो अजन्म चालणारा संदेश आहे. अतिशय चांगल्या गोष्टी समाजासाठी त्यांनी सांगितल्या. त्यांनी जातीभेद नष्ट करायला सांगितला, त्यांनी महिलांना सन्मान देण्यासाठी सांगितलं, त्यांनी पशुहत्या बंद करण्यासाठी सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्य करा तोच तुमचा देव आहे, अशा पद्धतीचं महान असं मार्गदर्शन त्या काळामध्ये
महात्मा बसवेश्वरांनी आपणा सगळ्यांना केलेलं आहे. आणि हे करत असताना सगळ्या समाजाला घेऊन, सोबत घेऊन सगळ्यांचा उद्धार कसा करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केला. त्यांनी पहिला आंतरजातीय विवाह त्या काळामध्ये म्हणजे 12व्या शतकामध्ये लावला. अशा पद्धतीचे उच्च विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी ज्या महापुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं त्यांचा एक अतिशय सुंदर असा पुतळा आपल्या शहरामध्ये उभा राहिलेला आहे. आणि मला गॅरंटी आहे की त्यांच्या पुतळ्याकडे बघून आपल्या सगळ्या समाजातील युवक त्यांच्या कार्याची प्रेरणा घेतील आणि भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करतील असं नक्की मला वाटतं. त्यासाठी त्यांचं ज्या टीमनी हे स्मारक उभा केलं त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन या निमित्तानं करतो. फार बोलण्याचं व्यासपीठ हे नाही आहे. या निमित्तानं या ठिकाणी या शहरातील आपला समाज बांधव जो IAS झालेला UPSCमध्ये पास झालेला आहे त्यांचं मी हार्दिक ऋषिकेश पालिमकर यांचं मी हार्दिक माझ्या वतीनं अभिनंदन करतो. त्यांच्या भविष्यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो. त्यांच्यासुद्धा या जे अचिव्हमेंट त्यांनी केलेली आहे त्या अचिव्हमेंटमधून या भागातील विद्यार्थ्यांनी एक धडा घेऊन आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही अभ्यास करावं आणि त्यांच्यासारखं मोठं व्हावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. सगळ्या समाज बांधवांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या नुकत्याच झालेल्या जयंतीच्या शुभेच्छा, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मला मुंबईला जायचं असल्यामुळं मी सगळ्यांची माफी मागून, आदरणीय जगद्गुरूंची सुद्धा माफी मागून मी सगळ्यांचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. धन्यवाद.